तर चला सलामीची जोडी मात्र मैदानाच्या आतमध्ये आपल्याला दाखल होताना आपल्याला पाहायला मिळते. प्रियदर्शनी बेलापूर या टीमच्या माध्यमातून मॅच नंबर 4 आपल्या समोर आपल्याला पाहायला मिळते. पहिल्या फेरीतील तिसरा सामना आपल्या समोर आपल्याला पाहायला मिळते. पहिल्या गटामधून टीम जेबी मस्तान दिवाय या टीमने सुपर 3 मध्ये प्रवेश केला आणि दुसऱ्या गटाला सुरुवात होताना आपल्याला पाहायला मिळते. मुंबई टेनिस बॉल क्रिकेट जगतामधील हे दोन्ही मातब्बर संघ सध्याच्या घडीला एकमेकांसमोर फाईट करताना आपल्याला पाहायला मिळतील. रोहितजी नाईक पुरस्कृत गावदेवी चषक 2025 चे पर्व आपल्याला पाहायला मिळते. एक दिवसीय स्पर्धेमध्ये 12 संघांचा सहभाग. प्रियदर्शनी बेलापूर आणि गावदेवी दिवाई या दोन टीम मध्ये एक बिग बॅटल आपल्याला पाहायला मिळेल. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल होते. विनायक झेंडे आणि सिद्धू कोई. सलामीची जोडी मात्र मैदानाच्या आतमध्ये विनायक झेंडे स्ट्रायकिंग इनला आपल्याला पाहायला मिळतोय. तर गोलंदाजीच्या मार्कवर महाराष्ट्र टेनिस बॉल क्रिकेट जगतामधील एक अपकमिंग रायझिंग स्टार खेळाडू म्हणून देखील ज्या खेळाडूचा टेनिस बॉल क्रिकेट च्या पटलावरती उदय झाला तो खेळाडू आपल्याला पाहायला मिळतो. विकी मुंबईकर आलाय. गोलंदाजीच्या मार्कवर पंचांचा ग्रीन सिग्नल आलाय. मॅचला सुरुवात होताना पाहायला मिळते. दुसऱ्या गटाला सुरुवात होते. लेफ्ट हँडेड बॉलर. पहिला बॉल ऑप्स्टिकच्या थोडासा बाहेर होता. हा बॉल पंचांचा इशारा येतोय. अवांतर स्वरूपामध्ये एक धाव या ठिकाणी ऍड होते. एक रनने स्कोरबोर्ड ओपन झाले. प्रियदर्शनी बेलापूर या टीमच्या माध्यमातून यंदाच्या हंगामामध्ये दोन्ही टीमने भरपूर चांगली कामगिरी केली रबर बॉल क्रिकेटच्या हंगामात देखील. परंतु आज मात्र दोन्ही संघ विजय संपादन करण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये एक चांगला प्रयत्न करतायत. निर्धाव स्वरूपाचा हा बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. एक चांगलं कमबॅक या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतंय. जिंकायचं ठरवले की हरलेली लढाई देखील जिंकता येते आणि खऱ्या खेळाडूची ताकद हरल्यानंतरच त्याच्या कमबॅक मध्ये दिसून येत असते. आज तुम्ही पडताय म्हणून उद्या उभं राहणं असं नाही, असं समजू नका. कारण अडथळे किती आले तरी ती परत उभं राहण्याचे यशाचा मार्ग देत असतात. सुरुवातीला ज्या प्रकारे पहिला बॉल अवांतर आला परंतु त्यानंतर एक चांगलं कमबॅक आपल्याला पाहायला मिळालं. रिव्ह्यू नाही याची नोंद देखील आपण घ्यायची आहे. दोन धावा आतापर्यंत धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होतोय. विकीचा हा बॉल लॉफ्ट केलाय. एलिव्हेशन भरपूर आहे. डीप मध्ये फिल्डर भरपूर वेगाने धावत आलाय. दोन्ही फिल्डर एकमेकांसमोर पाहत राहिले. जजमेंट चुकलं, कॉल कम्युनिकेशन चुकलं आणि त्याचा पुरेपूर फायदा सध्याच्या घडीला या दोन्ही सलामीवर फलंदाजांनी घेतले. जिथे फक्त आणि फक्त एकच धाव होते तिथे मात्र 3 धावा येताना आपल्याला पाहायला मिळाल्यात. स्वतःवर थोडासा नाखुश आहे विकी. कारण ज्यावेळेस मिसफिल्डिंग होते ना त्यावेळेस बॉलरचा कॉन्फिडन्स हा देखील कमी होताना आपल्याला पाहायला मिळतो आणि तेच चित्र आपण विकी मुंबईकरच्या बाबतीत पाहायला मिळालं. 3 धावा आल्यानंतर धावफलकाची गती वाढत असताना पाहायला मिळाले. प्रियदर्शनी बेलापूर या टीमची 5 रन आतापर्यंत होतात. सलामीवर फलंदाज सिद्धू कोई. यंदाच्या हंगामामध्ये भरपूर चांगलं प्रदर्शन या फलंदाजाच्या माध्यमातून देखील आपल्याला पाहायला मिळालंय. सिद्धूच्या बॅटमधून जसा मैदानाच्या आतमध्ये संधी त्याला मिळाली ओव्हरपिच पद्धतीचा हा बॉल लॉफ्ट केलाय. टायमिंग बेमिसाल सिद्धूच्या बॅटमधून येतो हा दमदार स्ट्रोक. या इनिंग ची सुरुवात करत असताना एक मोठा स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळाला. सिद्धूच्या बॅटमधून षटकार आलाय. याच क्रीडांगणामध्ये गत वर्षी 6 बॉल मध्ये 6 षटकार मारण्याचा विक्रम देखील या फलंदाजाने केलाय आणि तोच फलंदाज सध्याच्या घडीला या मोमेंटला विकी मुंबईकरच्या विरुद्धमध्ये इन ऍक्शन मोड मध्ये पाहायला मिळाला. षटकार आलाय. टीमची धावसंख्या आतापर्यंत 11 रन. थोडासा धीम्या गतीचा हा बॉल. थोडीशी उसी कमी होती. जसा टंब पडला त्यानंतर थोडीशी उंची कमी पाहायला मिळाली. थेट विकेटकीपरच्या हातामध्ये हा बॉल विसावताना पाहायला मिळाला. प्रत्येक निर्धाव स्वरूपाचा बॉल या मॅच मध्ये एक चांगला कमबॅक करून देऊ शकतो टीम दिवाई गावदेवी दिवाई या टीमला.
पुन्हा एकदा बिगिट करण्याचा प्रयत्न. बॅटच्या स्लाइडचा वेध घेतलाय. डिक्लेअर स्वरूपामध्ये एक धाव या ठिकाणी ऍड होते. आतापर्यंत 12 रन आपल्याला पाहायला मिळतात. एक षटकार आलाय विकेटच्या विरुद्धामध्ये, परंतु जर कमबॅक करायचं असेल तर विकेट प्राप्त करावे लागतील. निर्धाव स्वरूपाचे बॉल रिलीज करावे लागतील. 5 मध्ये आतापर्यंत 12 खर्च केल्यात. एक बिग बॅटल आपल्या समोर आपल्याला पाहायला मिळते. समोरच्या दिशेने लॉफ्ट केलाय. टायमिंग भरपूर चांगला आहे. चेंडू जाईल. नो बॉलचा इशारा आलाय. समोरच्या दिशेने ज्या प्रकारे स्ट्रोक केला लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या पलीकडे हा षटकार पाहायला मिळालाय. नो बॉलवर 6 धावा मिळाला. टोटल 7 धावा या मोमेंटला ऍड होताना पाहायला मिळाला. टीमची धावसंख्या जर आपण पाहिली ना तर 19 रन आपल्या समोर आपल्याला पाहायला मिळतात धावफलकावरती. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये आपण पाहिलं 2007 साली ऑक्टोबर महिन्यामध्ये फ्रीडचा बॉल आला आणि त्यानंतर प्रत्येक नो बॉलवर एक नवी संजीवनी फलंदाजाला मिळत गेली. सध्याच्या घडीला ही संधी चालून आली सिद्धूला, ज्या फलंदाजाने आपल्या जीवनामध्ये बऱ्याचशा संधींचं सोनं केलंय, परंतु आज एक भरपूर तेवढी चांगली कसोटी या खेळाडू समोर आपल्याला पाहायला मिळते. बॅकफुटला जाऊन दिशा देण्याचा प्रयत्न होता, परंतु लाईन चांगली होती. लाईन मिस केली. डॉट बॉलची समाप्ती. 1 ओव्हरचा खेळ या ठिकाणी कंप्लीट होतोय आणि 1 ओव्हरच्या समाप्तीनंतर टीम प्रियदर्शनी बेलापूर या टीमच्या धावफलकावरती धावा होतात. त्या म्हणजे बिनगडी बाद 19 रन्स ऑन स्कोरबोर्ड. लॉस ऑफ 0 विकेट आफ्टर फर्स्ट ओव्हर कंप्लीट. पहिल्या षटकामध्ये थोडासा महागडा ठरला विकी मुंबईकर, परंतु जर या मॅच मध्ये कमबॅक करायचं असेल ना तर गावदेवी दिवाळी या टीमच्या बॉलरला मात्र विकेट प्राप्त करावे लागतील. धावा कमीत कमी खर्च करण्याचा प्रयत्न मात्र जरूर करावा लागेल या मॅच मध्ये. डॉट बॉलची समाप्ती देखील आपल्याला पाहायला मिळाली. देवेश आलाय. यंदाच्या हंगामामध्ये भरपूर चांगली कामगिरी या गोलंदाजाच्या माध्यमातून देखील आपल्याला पाहायला मिळाली. आज देखील भरपूर अपेक्षा असतील गावदेवी दिवाळी या टीमला. मोठा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न, परंतु हा स्ट्रोक खेळत असताना थोडंसं दडपण जाणवलं फलंदाजाला. 1 रन या ठिकाणी कंप्लीट होते. 1 रनच्या साह्याने टीमची धावसंख्या आतापर्यंत 20 रन. वेलकम ओमकारजी, आपलं देखील सरचे स्वागत. लॉफ्ट केलाय. मिस टायमिंग स्ट्रोक पाहायला मिळेल की काय. एलिव्हेशन भरपूर आहे. रोहित कोळी झेल खाली. झेल सुटणं होईल कठीण आणि पहिला विकेट गमावला. प्रियदर्शनी बेलापूर या टीमला पहिला धक्का फलंदाज सिद्धू या ठिकाणी बाद होताना आपल्याला पाहायला मिळतोय. अतिशय चांगला झेल रोहित कोळीने या ठिकाणी पकडलाय. आज रोहित कोळी, नुकतीच तुम्ही दिवाळी प्रीमियर लीग ही स्पर्धा पाहिली आणि ज्या स्पर्धेमध्ये जो रनआउट प्रात्यक्षिक जे तुम्ही पाहिलं ना तर हाच खेळाडू आपल्याला त्या मोमेंटला पाहायला मिळाला होता. ज्या प्रकारे यांनी षटकाराची आतिषबाजी देखील केली आणि भरपूर व्ह्यूज त्या व्हिडिओला देखील मिळायला गेल्या. जर कोणत्या खेळाडूने अगोदरच्या मॅच मध्ये पंचांकडे जर घड्याळ दिलं असेल तर कृपया करून ते घड्याळ तुम्ही घेऊन जावा. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होते. साहिल देवेकर, रायझिंग स्टार ऑफ बेलापूर, आणि सध्याच्या घडीला या मोमेंटला एक मोठा स्कोर उभारण्यासाठी त्याला देखील प्रयत्न करावे लागतील. वेलकम दादारावजी पवार साहेब, आपलं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून आम्ही सरचे स्वागत करतोय.
तर 20 रनवर पहिला फलंदाज गमावल्यानंतर साहिल आलाय स्ट्रायकिंग एंडला. डावखुऱ्याचाच एक विस्फोटक फलंदाज, परंतु या मॅच मध्ये भरपूर अपेक्षा असतील. या मोमेंटला लॉफ्ट केलाय. टायमिंग भरपूर चांगला आहे. जसा मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला त्यानंतर आपल्या कामगिरीचा, आपल्या खेळीचा आणि आपल्या नावाचा ब्रँड दाखवत असताना हा दमदार स्ट्रोक पाहायला मिळाला. साहिलच्या बॅटमधून षटकार आलाय. सव्वीस रन देखील आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतात. गोलंदाज देवेश पुन्हा एकदा सज्ज होतोय. लाईन चांगली होती की काय, परंतु दिशा भरकटली. व्हाईट बॉलचा इशारा येतोय. लेग स्टिकच्या बराचसा बाहेर हा बॉल रिलीज केला. आणखीन एक व्हाईट बॉल. अशा धावा देवेशला मात्र जरूर रोखाव्या लागतील. सूरजजी भोईर सध्याच्या घडीला पंचांच्या भूमिकेमध्ये आपल्याला पाहायला मिळतात. 30+ एक उत्कृष्ट खेळाडू, त्याचबरोबर बिपिनजी म्हात्रे. नो बॉलचा इशारा पंचांनी दर्शवला आणि एक धाव देखील कंप्लीट केली. नो+1 आणि फ्रीजची संधी देखील या मोमेंटला आपल्याला पाहायला मिळेल. गोलंदाज पुन्हा एकदा देवेश, स्ट्रायकिंग एंडला फलंदाज विनायक. मोठा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न, अंगाचा भेद घेतलाय. विकेट कीपर देखील थोडासा वेगाने धावत आला. बॉल त्याने जज केला. पुन्हा एकदा झेलची संधी आणि फलंदाज या ठिकाणी विनायक मात्र बाद होतोय. टीमची धावसंख्या आतापर्यंत 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर 30 रन.
2 ओव्हरचा खेळ देखील आतापर्यंत कंप्लीट होते. 30 रन आतापर्यंत होतात 15 रनच्या सरासरीने आणि ओव्हर नंबर 3 रोहित कोळी आलाय. लॉफ्ट केलाय पहिल्या बॉलवर. हा वेलकम षटकार आपल्याला पाहायला मिळतोय. या षटकाराच्या साह्याने 36 रन आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतात. चार ओव्हरची मॅच आणि ओव्हर नंबर 3 मध्ये पहिल्या बॉलवर आपले इरादे स्पष्ट केलेत साहिलने. क्रिकेटमध्ये फुलटॉस बॉलला माफी नसते, ही चुकी केली रोहितने आणि त्याचा पुरेपूर फायदा घेतला साहिलने. पुन्हा एकदा आणखीन एक फुलटॉस आलाय समोरच्या दिशेने. आणखीन एक बिग ब्लास्ट. सलग बॅक टू बॅक 2 षटकार आलेत. 42 रन आता मात्र धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. पुन्हा एकदा नो बॉलचा इशारा आणि या क्षणाला 3 बॉल मध्ये 3 षटकार मारणारा या स्पर्धेतील पहिला फलंदाज साहिल विनोद दिवेकरच्या बॅट मधून हा दमदार स्ट्रोक पाहायला मिळाला आणि एक नवा विक्रम गावदेवी चषक 2025 या स्पर्धेमध्ये कमी वयामध्ये यशाची भरपूर शिखरे गाठली या खेळाडूने आणि या मॅच मध्ये देखील एक नवी उम्मीद आणि एक नवी ऊर्जा घेऊन या खेळाडूने आपले इरादे स्पष्ट केलेत. नो बॉलचा इशारा आलाय. फ्रीची संधी पुन्हा एकदा आपल्याला पाहायला मिळेल. सलग बॅक टू बॅक 3 षटकार देखील आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळालेत. पुन्हा एकदा कोलर पद्धतीचा हा बॉल लॉफ्ट केलाय. डीप एक्स्ट्रा कव्हरचा फिल्डर भरपूर वेगाने धावत चालला. निखिल बॉल खाली येईल. उंचीचा पुरेपूर वापर त्याने केला. ज्या प्रकारे बॉल त्याने जज केल्यानंतर तेवढाच ताकदीचा थ्रो देखील आपल्याला पाहायला मिळाला. तत्पूर्वी दुसरी धाव देखील पूर्ण होताना पाहायला मिळाली. 51 धावा आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतात. पहिल्या मॅच मध्ये 52 धावांचं लक्ष आपल्याला पाहायला मिळालं, परंतु तो उच्चांक तोडला जाईल की काय. थोडासा धीम्या गतीचा हा बॉल. बॅट्समनची मोमेंट रीड केली. जसा गुडलँड स्पॉटवर टप्पा पडला थेट विकेट कीपरच्या हातामध्ये हा बॉल विसावताना आपल्याला पाहायला मिळाला. प्रत्येक निर्धाव बॉल टीम गावदेवी 11 दिवाळी या टीमची ऊर्जा वाढवेल. या मॅच मध्ये एक चांगलं पुनरागमन तुम्हाला करावं लागेल. या मॅच मध्ये जर पकड निर्माण करायची असेल तर स्टेप आउट करून स्ट्रोक केलाय. एलिव्हेशन भरपूर आहे. तेवढीच चांगली फिल्डिंग, तेवढाच चांगला थ्रो, परंतु बॅट्समन आहे सेफ. 2 रनच्या साह्याने टीमची धावसंख्या आतापर्यंत 53 धावा. शेवटचा अंतिम बॉल. 5 मध्ये आतापर्यंत 23 धावा खर्च केल्यात. गोलंदाज रोहितने थोडासा महागडा ठरला या षटकामध्ये, परंतु आणखीन एक शेवटचा बॉल शिल्लक आहे त्याच्या खात्यामधील. रोहितचा हा बॉल लॉफ्ट करण्याचा प्रयत्न झाला. फिल्डरचा बॅलन्स थोडासा बिघडला आणि फक्त आणि फक्त एकच रन या ठिकाणी कंप्लीट होते. 1 रनच्या साह्याने टीमची धावसंख्या 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर 2 गडी बाद 54 रन. 54 रन ऑन स्कोर बोर्ड. लॉस ऑफ 2 विकेट आफ्टर थर्ड ओव्हर कंप्लीट. 9 बॉल आतापर्यंत पेस केले. 30 रनवर खेळतोय. जर वैयक्तिक 20 धावा आल्या तर या स्पर्धेतील पहिलं अर्धशतक जरूर आपल्याला पाहायला मिळू शकतं.
पेल नंबर 4 आणि कंकेश नामक गोलंदाजाला देखील इन्व्हाइट केले. 54 धावा आतापर्यंत होतात. 54 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर. आणि या मॅच मध्ये किती धावांचं टार्गेट असेल? आतापर्यंत 52 धावांचा उच्चांक होता, परंतु तो उच्चांक तोडलाय. या मोमेंटला पहिल्या बॉलवर स्वागत केलं कंकेशचं देखील. हा वेलकम षटकार त्याच्या विरुद्धामध्ये देखील आलाय. जशी सुरुवात रोहितचं देखील ज्या प्रकारे षटकाराने स्वागत केलं होतं, तसंच स्वागत सध्याच्या घडीला कंकेशचं देखील होत असताना आपल्याला पाहायला मिळालं. या षटकाराच्या साह्याने 60 रन आपल्याला पाहायला मिळतात. चला नेक्स्ट मॅच गावदेवी शिरवणे टीमचे कॅप्टन आणि मच्छिंद्र स्मृती दारावे या टीमचे कॅप्टन आपण टॉस साठी यायचं आहे. कंकेशचा हा बॉल लॉफ्ट केलाय. पुन्हा एकदा टायमिंग भरपूर चांगला होता, परंतु डॉट बॉलची समाप्ती आपल्याला पाहायला मिळते, कारण सेट बॅट्समन आहे फलंदाज साहिल देवेकर. आतापर्यंत 36 रनवर तो खेळतोय. 14 धावा दूर आहे. वैयक्तिक अर्धशतकापासून 11 बॉल त्याने आतापर्यंत पेस केलेत. लॉफ्ट केला. टायमिंग भरपूर चांगला आहे. एक धाव देखील सहजरित्या पूर्ण होताना पाहायला मिळते. सेकंड रन साठी कॉल, परंतु तोपर्यंत ओव्हर द रोप अलॉंग कार्पेट चेंडू चाललाय 4 रन साठी. बाउंड्री लाईनच्या पलीकडे आज चौकार आला आणि या चौकाराच्या साह्याने टीमची धावसंख्या आतापर्यंत 64 धावा आपल्याला पाहायला मिळतात. पुन्हा एकदा धीम्या गतीचा हा बॉल लॉफ्ट केलाय, परंतु तेवढ्याच ताकदीचा हा झेल पकडलाय. 13 बॉल मध्ये 40 धावांचे एक विस्फोटक इनिंग मात्र साहिल देवेकरने पेश केली. लाजवाब बॅटिंग. 13 मध्ये 40 रन एक चांगली खेळी त्याने ज्या प्रकारे साकारली, एक चांगली लढाई त्याने केली. प्रतिस्पर्धी टीमच्या अगेन्स्ट खेळत असताना जिंकायचं ठरवले की हरलेली लढाई देखील जिंकता येते, आणि खऱ्या खेळाडूची ताकद हरल्यानंतरच त्याच्या कमबॅक मध्ये दिसत असते. आणि एक चांगलं कमबॅक त्याच्या माध्यमातून देखील आपल्या टीम साठी पाहायला मिळालं. अजूनही शेवटचे 2 बॉल शिल्लक आहेत या षटकातले, कारण कमबॅक नेहमी स्ट्रॉंग असतो, कारण तोच अनुभवाने घडलेला असतो. जीवनात पडल्यावर उठतो तोच खरा विजेता असतो, आणि एक चांगलं प्रात्यक्षिक साहिल देवेकरच्या माध्यमातून पाहायला मिळालं. नवीन फलंदाज ऋषी म्हात्रे मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय. थोडासा धीम्या गतीचा हा बॉल होता, परंतु जसा टप्पा पडला बॉलने वेग धारण केलं. या मोमेंटला लॉफ्ट केला. या शेवटच्या बॉलवर येतोय हा हिट, आणि या 6 रनच्या साह्याने टीमची धावसंख्या होते 70 रन आणि 71 धावांचं टार्गेट असेल टीम गावदेवी दिवा या टीम समोर. तर चला टॉस साठी यायचं आहे. गावदेवी शिरवणे टीमचे कॅप्टन आणि मच्छिंद्र स्मृती दारावे या टीमचे कॅप्टन.
घेऊ नका. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये विकी मुंबईकर आणि देवेश आपल्याला पाहायला मिळते. गोलंदाजीच्या मार्कवर स्वप्नील ठाकूर आलाय. पहिला बॉल मोठा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न बॅटच्या स्लाइडचा वेध घेतल्यानंतर डिक्लेअर स्वरूपामध्ये एक धाव देखील या ठिकाणी ऍड होते. एक रनच्या साह्याने स्कोरबोर्ड ओपन झालाय. अजूनही 23 मध्ये करायच्या आहेत त्या म्हणजे 17 धावा. लॉफ्ट केलाय. फिल्डर थोडासा दूरवर होता. चार धावा देखील भरपूर वेगाने या ठिकाणी कंप्लीट होताना आपल्याला पाहायला मिळत. भरपूर वेगाने हे दोन्ही फलंदाज धावले. एक रन साठी चांगला संघर्ष त्यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाला. कारण एक नवी प्रेरणा त्यांना मात्र खऱ्या अर्थाने निर्मित करायची या मॅच मध्ये. कारण अंधार कितीही दाटला ना तरी आशेचा दिवा कधी विझत नसतो. मनातला विश्वास जर ठाम असेल ना तर जिंकणं देखील अवघड नसतं. आणि सध्याच्या घडीला या मॅच मध्ये जिंकण्यासाठी भरपूर चांगला प्रयत्न मात्र विकी मुंबईकर आणि देवेश कोहलीला मात्र जरूर करावा लागेल. मोठा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न. विकेट कीपर थोडासा दूरवर होता. चांगला प्रयत्न त्याच्या माध्यमातून परंतु एक रन डिक्लेअर स्वरूपामध्ये ऍड होते. ऑफस्टिकच्या थोडासा बाहेर हा बॉल रिलीज केला. व्हाईट बॉलचा इशारा पण आमच्यापर्यंत दर्शवतात. एक्स्ट्रा स्वरूपामध्ये आणखीन एक धाव या ठिकाणी ऍड होते. 7 रन आतापर्यंत होतात. लाईन चांगली होती परंतु या क्षणाला फलंदाज होतोय बाद आणि पहिला मोठा धक्का.
तर नवीन फलंदाज कंकेश आपल्याला पाहायला मिळतोय. शेवटचे 2 चेंडू अजूनही शिल्लक आहेत. चला वेळ जास्त प्रमाणामध्ये घेऊ नका. लॉफ्ट केलं टायमिंग भरपूर चांगलं होतं. एक धाव देखील पूर्ण होते. सेकंड रन साठी कॉल. दुसरी धाव देखील पूर्ण होताना आपल्याला पाहायला मिळते. 2 रनच्या साह्याने टीमची धावसंख्या आतापर्यंत 9 रन. वेलकम सचिनजी नाईक, आपलं देखील सहर्ष स्वागत. शेवटचा अंतिम बॉल अजूनही शिल्लक आहे. टायमिंग भरपूर चांगला आहे. एक धाव देखील कंप्लीट होताना आपल्याला पाहायला मिळाली. सेकंड रन साठी कॉल, परंतु कंकेश रोखील देवेशला आणि एका ओव्हरच्या समाप्तीनंतर टीमची धावसंख्या आतापर्यंत 10 रन. समीकरण बदललंय. अजूनही 18 बॉल मध्ये करायच्या त्या म्हणजे 61 धावा. अठरा मध्ये करायच्या त्या म्हणजे अजूनही 62 धावा, 61 धावा. या मोमेंटला पहिला बॉल लॉफ्ट केला. टायमिंग भरपूर चांगलं होतं. 1 रन मात्र जरूर ऍड होताना आपल्याला पाहायला मिळते. तर गोलंदाज कल्पेश आपल्याला पाहायला मिळतोय. जर या मॅच मध्ये गावदेवी दिवाळी या टीमला जर कमबॅक करायचं असेल तर षटकार चौकारांची आतिषबाजी मात्र जरूर करावी लागेल. स्टेप आउट करून स्ट्रोक केलाय. स्क्वेअर लेगच्या दिशेने टीम मधून फिल्डर भरपूर वेगाने धावत आलाय. तत्पूर्वी चेंडू जाईल डिक्लेअर स्वरूपामध्ये. 1 धाव या ठिकाणी ऍड होते. 1 रनच्या साह्याने टीमची धावसंख्या आतापर्यंत 12 रन. पुन्हा एकदा भन्नाट वेग होता. वेगाला प्रत्युत्तर देऊ शकला नाही. जसा बॅट्समन थोडासा बीट झाला. कल्पित 6 बॉल. बॅट्समनची मोमेंट त्याने रीड केली होती आणि इनसाइड एज आपल्याला पाहायला मिळाली. दुसरा धक्का आपल्याला पाहायला मिळतोय गावदेवी दिवाळी या टीमला. फलंदाज क्रमांक 2 कंकेश देखील बाद होते. नवीन फलंदाज विशाल मात्र मैदानाच्या आतमध्ये दाखल होते.
कल्पित 6 बॉल विशालसाठी वेग चांगला होता, वेगाला प्रत्युत्तर देऊ शकला नाही. डॉट बॉलची समाप्ती पुन्हा एकदा आपल्याला पाहायला मिळते आणि शेवटचा अंतिम बॉल अजूनही शिल्लक आहे. एक सिंगल या ठिकाणी कंप्लीट होताना आपल्याला पाहायला मिळेल की काय, परंतु डॉट बॉलची समाप्ती या मोमेंटला आपल्याला पाहायला मिळाली. 2 ओव्हरचा खेळ देखील झालाय. 2 ओव्हरमध्ये आतापर्यंत फक्त आणि फक्त 13 रन आल्यात. अजूनही 12 मध्ये 58 करायच्यात. निर्धाव स्वरूपाचा हा बॉल आपल्याला पाहायला मिळाला. डॉट बॉलची समाप्ती आणि एक धाव डिक्लेअर स्वरूपामध्ये ऍड झाली. 14 रन आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतात. या मोमेंटला लॉफ्ट केलाय, आपल्या अनोख्या शैलीमध्ये पॉवरफुल हिट केलाय. फलंदाज देवेशच्या बॅट मधून आज षटकार पाहायला मिळालाय. ठोस निर्णय आणि टाम कृती हे कौशल्य पाहायला मिळालंय या फटक्यामध्ये. पुन्हा एकदा हेलिकॉप्टर देवेश कोळीचा हा ट्रेडमार्क आहे आणि तो ट्रेडमार्क त्याच्या बॅट मधून येत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. सलग बॅक टू बॅक 2 षटकार आले. 26 रन आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतात. नऊ मध्ये करायच्या त्या म्हणजे 45. पुन्हा एकदा वेग भन्नाट होता. या क्षणाला प्रत्युत्तर दिले गोलंदाजाने देखील. 2 षटकार आल्यानंतर कुठेतरी कमबॅकची लागलेली उत्सुकता आणि चांगला प्रयत्न विनायकच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाला. पुन्हा एकदा मोठा स्ट्रोक घेण्याचा प्रयत्न, परंतु स्वतःच्या फॉलो थ्रो मध्ये चांगली कामगिरी. निर्धाव स्वरूपाचा बॉल आपल्याला पाहायला मिळाला. 2 षटकार आल्यानंतर सलगचे 2 चेंडू हे मात्र निर्धाव आपल्याला पाहायला मिळाले. फुलटॉस होता परंतु लाईन मिस केली. डॉट बॉलची समाप्ती पाहता पाहता तिसरं षटक देखील या ठिकाणी कंप्लीट होते आणि आता मात्र समीकरण बदललं. 6 मध्ये करायच्या त्या म्हणजे 45. गोलंदाज साहिल आलाय. ऑफस्टिकच्या थोडासा बाहेर हा बॉल रिलीज केलाय. डॉट बॉलची समाप्ती आपल्याला पाहायला मिळते आणि निर्धाव स्वरूपाचा चेंडू आपल्याला पाहायला मिळालाय. अजूनही शेवटचे 5 बॉल शिल्लक आहेत. विशालला स्ट्रायकिंग एंडला लॉफ्ट केला विशालने. काय स्ट्रोक खेळलाय, परंतु तेवढ्याच ताकदीचा प्रयत्न, परंतु रन मिळतील 6. हा एक चांगला झेल पकडला. तर फलंदाज या ठिकाणी बाद होताना आपल्याला पाहायला मिळतोय. नवीन फलंदाज स्वयं आलाय. षटकारासाठी कॅश प्राइज आहे हिमांशू नाईक यांच्या माध्यमातून.
शेवटचा अंतिम बॉल. आडव्या बॅटने हा स्ट्रोक घेण्याचा प्रयत्न झाला आणि या स्पर्धेतील पहिली मेडन ओव्हर देखील आपल्याला पाहायला मिळाली. अतिशय चांगलं षटक गोलंदाज साहिलने देखील हाताळलं. बॅटिंग करत असताना